हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आम्ही एक नवीन लोकेशनला निघालो आहेत. आता मी रस्त्यामध्ये आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला वातावरण किती सुंदर जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही आजूबाजूला. बघा तुम्ही एक भरपूर प्रमाणामध्ये ढग वगैरे आलेले दिसतात तुम्हाला. बघा पाऊस पण हलक्या स्वरूपाचा चालू आहे. तर आता आपण जात आहोत नवीन लोकेशनला. चला मी तुम्हाला माझ्यासोबत राहा. एक नवीन लोकेशन तुम्हाला मी दाखवतो आज. तर आज आपल्यासोबत मुलगा पण आहे, मोठा मुलगा हर्षद. याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपण आज थोडं बाहेर फिरायला आलेलो आहोत आणि पत्नी पण आहे सोबत. बघू शकता तुम्ही. तर आज आम्ही आता मित्रांनो, आज आपण नाशिक पासून 35 किलोमीटर अंतरावरती असलेलं एक भाम नावाचं धरण आहे. तर त्या धरणाचा फिरण्यासाठी आम्ही आलो आहोत मित्रांनो. तर ते धरण वगैरे आता फिरून झालं आहे. तर आज इथे येण्याचं कारण एकच होतं की एक मुलाचाही वाढदिवस होता आणि पत्नीचाही वाढदिवस होता. तर त्या निमित्त म्हटलं चला कुठेतरी आपण नाशिकच्या बाहेर जाऊन थोडंसं एन्जॉय करूया. तर खूप एन्जॉय केलं मित्रांनो. तर आता पत्नीला विचारूया कसं एन्जॉय केलं की नाही तुम्ही. काय हो, कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मला तर माहीतच नव्हतं की आम्हाला सरप्राईज प्लॅन केलं होतं माझ्या मिस्टरांनी. चला तुम्हाला कुठेतरी घेऊन जातो म्हणून. माझा मुलगा आणि मी मग आमच्या दोघांना पण घेऊन आले. आम्हाला माहीतच नाही कुठे येणार आहे म्हणून फिरायला. मग आम्हाला वाटलं कुठे नेणार आहे. मग बघतोय काय एकदम नेचरच्या ठिकाणी आम्हाला फिरायला घेऊन आले. रस्त्यानं इतका आनंद वाटला आम्हाला बघून. सगळं नेचरचं सगळं वातावरण, हा डॅम वगैरे सगळं बघून असं मन असं प्रफुल्लित होऊन गेलंय. असं वाटलं की स्वर्ग कसा आहे तो इथेच आहे, दिसतोय आम्हाला ह्या डॅमवरती. आणि इतकं छान गिफ्ट दिलं माझ्या मिस्टरांनी. मला ते खूप आवडलं. असं वाटतं दरवर्षी इकडे असे नवीन ठिकाणी, एक नवीन लोकेशनला माझ्या मिस्टरांना मला आणावं. मला असं त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. थँक्यू मित्रांनो, आता आपण भाम धरण आपण फिरून झालेलं आहे. तर आता आपण थोडंसं जेवायला वगैरे आलो वरती. हे धरणाचं बघू शकता तुम्ही. धरणाची भिंतच आहे. त्या भिंतीवरतीच आपण आता जेवायला बसलोय. तुम्ही इकडनं बघू शकता. आता हे बघा पूर्णपणे पाणी आहे ह्या बाजूला. आणि आता आपण इथं जेवण करतोय मित्रांनो. तर या मित्रांनो जेवायला. तर बघू शकता आता जेवायला खूप सुंदर असं भाजी आहे आपल्याकडे. बघा बघू शकता तुम्ही. छोले भटुरे, पोळी भाजी आणि अजून काही चटणी वगैरे पण आहे. तर बघू शकता तुम्ही आता. तर मित्रांनो, आज खूप एन्जॉय केलं आहे. आज नवीन लोकेशनला आलो होतो आम्ही, जे नाशिकपासून तुम्हाला सांगितले भाम नावाचं धरण आहे. तर नक्की मित्रांनो आपण एखादा दिवस ह्या ठिकाणी भेट देण्यासाठी येऊ शकतात. तर खूप मस्त आणि छान फिरण्यासाठी जागा आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया परत आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन लोकेशनला. तोपर्यंत बाय बाय.